इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ पहिला क्षेत्रफळ स्वाध्याय थोडक्यात उत्तरे द्या. तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. उत्तर कारखान्यास दिलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल. 1. क्षेत्रभेटीचा हेतू कारखान्याची कार्यपद्धती व उत्पादन प्रक्रिया समजून घेणे. संकलित केलेली माहिती उत्पादन प्रक्रिया, यंत्रसामग्री, कामगारांचे कार्य व सुरक्षा उपाय यांची माहिती मिळाली. 3. पोहोचण्यासाठी व्यवस्था शाळेच्या बसने क्षेत्रभेटीच्या ठिकाणी पोहोचलो. तेथील आकर्षणे आधुनिक यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया आणि स्वच्छ परिसर. तेथील समस्या आवाजाचे प्रदूषण व औद्योगिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या दिसून आली. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर प्रश्नावली. 1. कारखान्यात कोणते उत्पादन तयार केले जाते? 2. उत्पादनासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो? 3. उत्पादन प्रक्रिया कशी पार पडते? 4. कारखान्यात किती कामगार कार्यरत आहेत? 5. कामगारांसाठी कोणते सुरक्षा उपाय केले आहेत? 6. कारखान्यातील यंत्रसामग्री कोणती आहे? 7. तयार मालाची विक्री कोठे केली जाते? 8. कारखान्यातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाते? क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? उत्तर क्षेत्रभेटी दरम्यान परिसर स्वच्छ ठेवण्याची काळजी घेईन. निर्माण होणारा कचरा योग्य कचरा पेटीत टाकेन. प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू इथे तिथे फेकणार नाही. ओला व सुका कचरा वेगळा जमा करेन. पर्यावरणाचे संरक्षण होईल अशा पद्धतीने वागेन आणि इतरांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईन. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? उत्तर क्षेत्रभेटीसाठी वही, पेन, प्रश्नावली, ओळखपत्र, पाण्याची बाटली, मोबाईल किंवा कॅमेरा, आवश्यक माहितीपत्रके आणि प्राथमिक उपचार पेटी घेईन. या साहित्यामुळे निरीक्षण करणे, माहितीची नोंद घेणे आणि अहवाल तयार करणे सोपे जाईल. क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळते. पुस्तकातील माहिती अधिक स्पष्टपणे समजते. निरीक्षण शक्ती, विचारशक्ती आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित होते. विविध ठिकाणांची माहिती मिळाल्याने व्यवहार ज्ञान वाढते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते. त्यामुळे क्षेत्रभेट हे शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी साधन आहे.